चिखलोली अंबरनाथ न्यायालयाच्या निवडणुकींना अनन्यसाधारण असं महत्व जे आहे ते प्राप्त झालेलं आहे। नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये मी अमित सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो। येत्या 7 तारखेला न्यायालयाची निवडणूक पार पडणार आहे आणि महत्वाचं म्हणजे अनेक मातब्बर वकील या निवडणुकीच्या संपूर्ण रणसंग्राममध्ये आपल्याला पाहायला मिळतात। ही प्रक्रिया कशी असणार आहे, कोण कोण उमेदवार आहे, आपण सगळं जाणून घेणार आहोत। परंतु अध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट प्रियेश जाधव हे उमेदवार असणार आहेत। त्यांचे काय वचननामा आहे, वकिलांसाठी कशा प्रकारे ते लढणार आहेत, कशा प्रकारे त्यांच्या प्रश्नांना ते न्याय देणार आहे, आपण त्यांच्याशी संवाद साधून संपूर्ण जाणून घेऊयात। दादा, तब्बल 18 वर्षे आपल्याला वकिलीचा अनुभव आहे, निवडणुकीची प्रक्रिया संपन्न होते, आपण अध्यक्षपदासाठी रिंगणात आहात, काय सांगता? मुळामध्ये सर्वांची आनंदाची गोष्ट अशी आहे की अंबरनाथ चिखलोली न्यायालय स्थापन झालं आणि आम्हाला बदलापूरमधील वकील आणि अंबरनाथमधील वकिलांना इथे प्रॅक्टिस करण्याची संधी मिळाली। कारण बदलापूर अंबरनाथमध्ये हजारोच्या संख्येमध्ये केसेस आहेत आणि त्या अनुषंगाने इथे JFC कोर्ट स्थापन झालेलं आहे। 9 ऑगस्टला त्याचं उद्घाटन झालं होतं आणि आता इथे एक चांगली अशी संघटना उभी राहायची आहे। याकरिता येत्या 7 फेब्रुवारीला निवडणूक, आमची वकील संघटनेची निवडणूक आहे। त्याकरिता आम्ही सर्वच पॅनल आम्ही इथे उभा केलेला आहे। मी अध्यक्षपदासाठी उभा आहे आणि मुळात म्हणजे आमचं विजन काय आहे की बार आणि बेंच यांचा समन्वय राखणे आणि ज्युडिशियलीमध्ये ज्या काही लॅक्युना आहेत त्याचप्रमाणे वकिलांना अनेक समस्या निर्माण होतात, वकिलांवर हल्ले होतात, पोलीस स्टेशनला वकिलांवर चांगली वागणूक दिली जात नाही, प्रांत जिल्हाधिकारी ऑफिसमध्ये वकिलांची नीट बोललं जात नाही। अशा वेळेस संघटना मजबूत असेल तर त्यांच्यावर कुठेतरी दबाव येतो आणि त्या उद्दिष्टानेच आम्ही चांगली संघटना निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। आमचं विजन असंच आहे की ज्यावेळेस बारची घटना बनली जाईल, यामध्ये कोणी निवडून येऊ द्या, पण बारची जेव्हा घटना बनली जाईल त्यावेळी महिला वकिलांना सर्वात जास्त प्राधान्य दिलं पाहिजे। या उद्दिष्टाने आम्ही निवडून आलो तर आम्ही जी घटना बनवणार त्यामध्ये महिलांसाठी राखीव पद म्हणजे उपाध्यक्षचं पद एक राखीव पद ठेवणार आहे, एक ऑडिटरचं राखीव पद ठेवणार आहे। तसेच महिलांना स्वातंत्र्य आहे की बाकीच्या अध्यक्षपदासाठी पण ते लढू शकतात, परंतु आतापर्यंत अशी घटना बनली नाहीये। केवळ ठाणे न्यायालयामध्ये अशी घटना बनलेली आहे, बाकीच्या कोर्टामध्ये अशी काही घटना बनली नाही। म्हणून महिलांची जास्त संख्या इथे जवळजवळ 1779 अशी मतदार संख्या आहे वकिलांची, त्यामध्ये 400 ते 450 महिला आहेत। मग त्यांना प्राधान्य का देऊ नये? आणि इथे हायटेक अशी लायब्ररी आम्ही बनवणार आहे, वायफायची सुविधा आहे, इंटरनेटची सोय आहे, त्यानंतर लेटेस्ट जजमेंट आम्ही इथे ठेवणार आहोत, ई लायब्ररी ठेवणार आहोत। याचबरोबर चांगलं असं सुसज्ज वातावरण आम्ही करणार आहोत। महिलांसाठी महिलांच्या बार रूममध्ये तसेच पुरुषांच्या बार रूममध्ये सीसीटीव्हीची उपाययोजना करणार आहोत। सुंदर लायब्ररी ठेवणार आहे, मनोरंजन कार्यक्रम म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम घेऊ दरवर्षीप्रमाणे। इव्हन आम्ही बारसाठी ज्या गोष्टी लागणार आहेत त्या आम्ही सर्व गोष्टी पूर्ण करणार आहोत। याचप्रमाणे आमचे अनेक उमेदवार इथे उभे आहेत, त्यांची देखील आपण तुम्ही प्रतिक्रिया घ्या। नगराध्यक्ष पदाची देखील आपण धुरा सांभाळली, कोरोनाच्या संकट काळामध्ये बदलापूर शहराचं पालकत्व केलेलं, तो अनुभव तुम्हाला इथे कामाला येईल का? नक्की 100% आम्हाला अनुभव कामाला येईल, परंतु हा बुद्धिजीव वकील असल्यामुळे आम्ही इथे पॉलिटिकल आणत नाहीये किंवा राजकारण आणत नाहीये। त्यामुळे माझ्या प्रचारामध्ये पण मी नगराध्यक्ष पदावर आहे असं कधीच सांगितलेलं नाहीये। मी ज्या दिवसापासून कोर्ट सुरू झालं त्या दिवसापासून स्वखर्चाने इथं महिला बारचं स्वच्छता, जेंट्स बारची स्वच्छता माझ्या स्वखर्चाने करत आलेलो आहे। अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही ज्यावेळी बार संघटना झाली नाही त्या अगोदरपासून मी करत आलेलो आहे, म्हणजे माझी सर्व टीमच करते, मी एकटा करत नाही। ज्यावेळेस अक्षय शिंदेच्या मॅटरमध्ये बदलापूरमध्ये आंदोलन झालं होतं, रेल्वे आंदोलन झालं होतं, त्यावेळी आमचीच संघटना उभी राहिली होती। आम्ही काम करणारे नेतृत्व आणि जवळजवळ 18 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे। मुळामध्ये इथे अनेक काही समस्या आहेत, सिनियर ज्युनियरचा असा वाद होऊ शकतो, म्हणजे होणारे दिसते, त्यामुळे पण असं नाही की ज्युनियरला पण कधीतरी संधी मिळाली पाहिजे। आणि आमची 18 वर्षाची प्रॅक्टिस असल्यामुळे आम्ही सर्वांना आवाहन करतो की आम्हाला संधी देऊन द्या, आम्ही त्याचं सोनं करून दाखवतो। सर्वांसाठी चांगलं असं बार आणि बेंच कसं निर्माण होईल हे आमचं मुख्य उद्दिष्ट असणार आहे। तर महाराष्ट्रात पहिल्यांदा सगळ्या वकिलांनी एकत्र येत कुठेतरी या सगळ्या घटनेमध्ये जी बदलापूरची घटना घडलेली त्यामध्ये आरोप होते त्यांना न्याय देण्याचं काम आपण केलेलं, त्याविषयी थोडक्यात काय सांगाल? आणि ही निवडणुकीची प्रक्रिया कशी असणार आहे? बॅलेट पेपरवरती असणार, EVM असणार, कशा प्रकारे असणार? ही निवडणुकीची प्रक्रिया बॅलेट पेपरवर असते। यामध्ये 7 फेब्रुवारीला इलेक्शन आहे, 7 सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान असणार आहे आणि बॅलेट पेपरवर केली जाणारी निवडणूक प्रक्रिया आहे। त्यामध्ये टिक मार्क किंवा स्टॅम्प असं आम्हाला सांगण्यात आलेलं आयोगाच्या मार्फत, त्या अनुषंगाने ही निवडणूक असेल। प्रत्येकाला पोस्ट आहेत, अध्यक्षपदाचं पोस्ट, नंतर उपाध्यक्ष, खजिनदार, सहखजिनदार, सचिवाची पोस्ट, सहसचिव,
आणि त्यानंतर ग्रंथपाल आणि 5 सदस्य, म्हणजे 10 ते 12 आता उमेदवार सदस्यासाठी, तर त्यातले फक्त 5 सदस्य निवडून द्यायची अशी एक प्रक्रिया आहे. आणि खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही सर्व वकील इथे निवडणुकीला उभे आहेत. सर्व वकील बांधवांना काय आव्हान आहे? वकील बांधवांना विनंती आहे की पहिलाच इलेक्शन आहे, निवडणूक आहे, तर सर्वांनी भरघोस इथे मतदान करण्यासाठी यायचं आहे. आपल्याला वेळ, अमूल्य वेळ, आम्हाला माहिती आहे की आपल्याला कोर्टातली कामं असतात, परंतु थोडा वेळ काढून आपण मतदानाला यावं ही मी विनंती करतो की आपण आपलं बहुमूल्य मत यावेळी चांगली वाढ आणि संघटना निर्माण होण्यासाठी करायचं आहे. एवढंच मी सांगू शकतो. आणखीन वकील आपल्यासोबत आहेत. सर, कशा प्रकारची निवडणूक आहे आणि आपण कुठल्या पदासाठी उमेदवार आहात? नमस्कार. सर्वात प्रथम मी बदलापूर वाईटचे आभार मानतो की जो आमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे वकिलांच्या निवडणूक याच्यामध्ये तुम्ही हात घातला, त्याच्यामुळे सर्वात प्रथम हे चॅनल आमच्याकडे पुढे आलं की त्यांनी ज्या गोष्टीमध्ये हात घातला. आम्ही पण वाट बघत होतो की आम्हाला कोण विचारतं की निवडणूक कशी होणार आहे, त्याची प्रतिक्रिया काय होणार आहे. तुम्हाला सांगतो, आम्ही सर्व वकील बंधू जे आहोत त्यांना आमचं एक पॅनल केलेलं आहे. आमचे अध्यक्ष प्रियेश जाधव आहे, मी खजिनदार पदासाठी आहे, आमचे मित्र ॲडव्होकेट संदीप पगार हे उपाध्यक्षासाठी आहे, त्याच्यानंतर आमच्या महिला पूर्ण पॅनल आमचं रेडी आहे निवडणूक लढवण्यासाठी. आणि सांगायचं म्हटलं म्हणजे आता जर आपण बघितलं चिखलोली कोर्ट हे अंबरनाथ स्टेशनपासून पण लांब आहे, बदलापूरपासून पण लांब आहे. इथे रिक्षाची पण सुविधा नाही. काल परवाच आम्ही आरटीओला भेटलो, त्यांना एक पत्र देखील दिलंय की आम्हाला तर आमचे प्रॉब्लेम्स आम्ही झेलू शकतो वकिलांना आलेले, परंतु इथे येणारे पक्षकार हे गरीब असतात किंवा कोणाकडे पैसा असतो किंवा नसतो, त्यांना देखील इथे रिक्षा स्टँड झालं पाहिजे, ते शेअरने चाललं, रिक्षा गेली पाहिजे. आणि निवडणुकीचं जर म्हणायला गेलो तर बऱ्याच निवडणुका आम्ही खूप जवळून बघितलेल्या आहे. वकिलांच्या ज्या निवडणूक आहे, वकिलांवर जेव्हा हल्ला केला जातो तेव्हा वकील मंडळीशिवाय त्यांच्या पाठीमागे कोणीही नसतं. त्याच्यामुळे वकिलांना न्याय देण्याचं काम हे आमचं पॅनल हे नक्कीच करेल. बऱ्याचशा अशा गोष्टी आहे की कोर्टामध्ये मॅटर चालत नाहीये. आता आपण जर बघितलं तर उल्हासनगर कोर्टामधून बरेचसे मॅटर इकडे चिखलोली कोर्टामध्ये आलेले, परंतु चिखलोली कोर्टामध्ये पुन्हा नव्याने नंबरिंग करून, पुन्हा ते कॉम्प्युटराइज करून नंतर ते गोष्टी पुढे बेंच समोर जाणार आहे कोर्टाच्या. याच्यामध्ये जे पक्षकार आहेत त्यांना नाहक त्रास होतोय की कुणाकुणाला 3-3, 4-4 महिन्याच्या तारखा फेकल्या गेलेल्या आहे, कुणाला मे जूनच्या तारीख घेतल्या गेल्या. ज्या टायमाला आमची कमिटी येऊ, आम्ही सर्वजण तिथल्या जे काही आमचे एएस असतील किंवा जजेस असतील त्यांना आम्ही सांगू की साहेब या तारखा जरा जवळ घ्या, कारण न्याय जर लवकर भेटला नाही. आपण उल्हासनगरवरनं अंबरनाथ कोर्ट याच्यासाठी आणलं की अंबरनाथ आणि बदलापूरचे जे लोक आहेत त्यांना न्याय लवकरात लवकर मिळाला पाहिजे, ही अपेक्षा असताना त्याच्यासाठी आम्ही जर निवडून आलो तर कमिटी म्हणून आम्ही त्यासाठी काम करू. महिलांच्या बाबतीत जर बोलायला गेलो तर महिलांसाठी आमचे अध्यक्षांनी सांगितलंय महिलांसाठी राखीव सीटा या ठिकाणी आवश्यक आहे. आणि खरंच सांगतो मी तुम्हाला, ज्या ज्या ठिकाणी महिलांसाठी महिलांनी सांगितलं पाहिजे की बाबा आम्हाला या सीटा पाहिजे, त्या आम्ही तिथं राखीव ठेवू. आणि जो काही कारभार आहे एकदम पारदर्शक करण्याचा आमचा प्रयत्न राहील. आणि माझं सर्व वकील बांधवांना, माझ्या भगिनींना, आमचे नोटरी बांधवांचा पण प्रश्न आहे त्या ठिकाणी की बाबा इथं नोटरी होत नाहीये, लोक येतात पण इथूनच रिटर्न जातात. आमच्या झेरॉक्सचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यानंतर कॉम्प्युटरचा प्रॉब्लेम आहे, ड्राफ्टिंगचा प्रॉब्लेम आहे, इथं कॅन्टीनचा प्रॉब्लेम आहे, सर्वच प्रॉब्लेम आहे. पण आमची कमिटी आल्यावर सर्वात पहिले हे प्रॉब्लेम्स आम्ही सॉल्व्ह करू आणि वकिलांना कशा पद्धतीने न्याय मिळेल याच्यासाठी आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी राहू. वगैरे सर, काय सांगाल? वकिलांची निवडणूक संपन्न होते, सगळे एकत्र आलेले आहात. ही जी निवडणूक जी आहे ही नवीन कोर्ट ओपन झाल्यानंतर ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्यासाठी चांगली टीम येणं गरजेची आहे. आणि आजपर्यंत इथं जे काही अडचणी आहेत त्याच्या समस्या ज्या आहेत ते आम्ही स्वतः उपभोगतोय. ते तर दूर करण्याचा प्रयत्न जे इथं प्रॅक्टिस करतायत त्या वकिलांना आहे ते दूर करण्यासाठी, जसं रिक्षा स्टँड नाहीये ते आम्ही आमच्या वचननाम्यामध्ये दिलेलं आहे आणि ते आम्ही पूर्ण करू. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरा लावू, कारण की काय आहे की इथं पक्षकार कुठून कसे काय येणार आणि काय होऊ शकतं सांगता येत नाही. त्याच्या सुरक्षेसाठी बारूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावू म्हणजे काही अनर्थ होणार नाही. त्यानंतर पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहे, आजपर्यंत पिण्याचं पाणी नाहीये आणि व्यवस्थित नाहीये, तर त्यासाठी सुद्धा सुविधा करू. काल आम्ही जज मॅडम यांना भेटलो आणि त्या संदर्भात आम्ही माहिती सुद्धा दिलेली आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन सुद्धा दिलेलं आहे. आमची जी टीम आहे ही काम करणारी टीम आहे आणि आम्ही कामाच्या जोरावर आम्ही आमचं जे मतदार आहेत त्यांच्याकडे आम्ही मतदान मागतो आहे. तर आम्ही आमच्या वकील बांधवांना सर्वांना आम्ही आव्हान करतोय की जी टीम काम करते तुमच्यासाठी आणि काम करत राहणार आहे, अशांना तुम्ही निवडून द्यावं. आणि 2 वर्षामध्ये आम्ही किती काम करून दाखवतो
ते जे आम्ही वचननामा दिलेला आहे ते आम्ही पूर्ण करू. धन्यवाद. सगळे वकील एकत्र आलेले आहात, निवडणुका संपन्न होणार आहे, काय सांगाल एकंदरीत? निवडणूक बघा, निवडणूक जो आहे जो पार्ट आहे तो फंडामेंटल राईट आहे तो आमचा. आणि निवडणुका जे होतात त्यामध्ये आम्ही आमची टीम निवडतो आणि हे आमची एकदम सॉलिड टीम आहे. आमचे जे अध्यक्ष आम्ही निवडलेत प्रियेश जाधव आहेत, उपाध्यक्ष पगारे साहेब आहेत, जॉईंट सेक्रेटरी मी आहे आणि मी सगळी काम करणारी मंडळी आहेत. आणि 2 वर्षात आम्ही तुम्हाला काम करून दाखवूच. आणि ह्या इकडच्या नागरिकांना सगळा रिलीफ आम्ही देऊ. रिक्षा स्टँडपासून त्यांचे फास्ट डिस्पोजल ऑफ असलेले केसेस ते आम्ही प्रयत्न करू. थँक्यू. महिला देखील आपल्यासोबत एक महत्वपूर्ण निवडणुका संपन्न होणार आहेत, काय सांगाल एकंदरीत निवडणूक? माझ्या सिनियर्सनी तर सगळं सांगून दिलेलं आहे. पण आमच्या पॅनलचा उल्लेख केलेला आहे प्रिय सरांनी. तर आमच्या पॅनलमध्ये एकूण जर निवडणूक बघितली तर फक्त 5 लेडीज आहेत. त्यापैकी 3 लेडीज आमच्या पॅनलने घेतलेल्या आहेत. म्हणजे इक्वॅलिटीचं एक छान उदाहरण त्यांनी निर्माण केलेलं आहे की महिलांना कसं प्राधान्य दिलं जाईल आणि महिलांचे कसे खूप प्रश्न असतात. त्याच्यामुळे आम्ही आमची पूर्ण पॅनल 24 आवर्स पूर्ण वकील बांधवांचे प्रश्न कसे सोडवले जातील हे याच्याकडे जास्त लक्ष देणार आहोत. नक्कीच आपण पाहिलं की ज्या वकिलांना उद्भवणाऱ्या समस्या आहेत, एक युवा चेहरा आपल्या समोर आहे, ते पण या निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत सभासद पदासाठी. निखिल शिंदे आपल्यासोबत आहेत. कशा प्रकारची ही आनंद होतोय? खरं तर कमी वयामध्ये पटापट आपण या सगळ्या वरिष्ठांसोबत आले, त्यांचा अनुभव आपल्याला नक्की मिळतोय, काय सांगाल एकंदरीत? नक्कीच वरिष्ठांचा अनुभव आमच्या पाठीशी आहे, त्यांचे आशीर्वाद पाठीशी आहेत म्हणून आज इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. आदर्शचा जो गुन्हा झाला किंवा असे अनेक जे आहेत त्याच्यावरती आम्ही वाचा फोडतच असतो. आमचे अध्यक्ष आहेत प्रियेश जाधव, यांच्यामार्फत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतच असतो. तरी 7 तारखेला निवडणूक होणार आहे. सगळ्या वकिलां बांधवांना एकच विनंती की आमच्या पॅनलला बहुसंख्येने निवडून द्या. सर काय सांगाल, निवडणुका होत आहेत? सर, चिखलोली अंबरनाथ तालुका बारच्या ज्या निवडणुका आहेत मी ह्या कमिटीला मी सपोर्ट म्हणून करतोय. मी उल्हासनगर तालुका बारचा लॅबिरिन पोस्टसाठी तिथे होतो आणि तिथे मी दिलेले वचन हे मी पूर्ण केलेले आहेत. त्या लायब्ररीमध्ये मी स्वखर्चाने AC दिलेलं होतं, प्रिंटर दिलेलं होतं, संपूर्ण खिडकीला काचं लावून दिले होते, खुर्च्या दिल्या होत्या. तसंच माझा मुलगा ॲडव्होकेट केवल कृष्णा रसाल पाटील हा लॅबिरिन पोस्टसाठी उभा आहे. आमची संपूर्ण टीमच्या माध्यमातून आम्ही दिलेलं वचन आज लायब्ररीमध्ये ही कोर्टाची एक नाक बोलतात त्याला, त्या नाक म्हणजे ग्रंथपाल हा महत्त्वाचा पोस्ट आहे. त्याच्यामध्ये आम्ही झेरॉक्स मशीन देणार आहे स्वखर्चाने. त्याच्यानंतर संपूर्ण खिडक्यांना पडदे लावणार आहेत. उन्हाळ्यामध्ये आमच्या ज्युनियर आणि सिनियर वकिलांना जे गरमी होते इथे आम्ही कूलरची व्यवस्था करून देण्याचं वचन दिलेलं आहे. तसंच संपूर्ण रॅक बनवून, कपाट नाही आहे तिथे ग्रंथपालमध्ये, तर ते संपूर्ण रॅक बनवून आणि सर्व सेक्शनचे पुस्तकं आम्ही ज्युनियर आणि सिनियर वकिलांना मी उपलब्ध करून देणार आहे. आणि ते संपूर्ण स्वखर्चाने करणार आहे. कारण शासनाचा फंड हा येत नाही आणि फंड आला तर तो अपुरा असतो. त्याच्यामुळं आम्ही आमच्या स्वखर्चातून करणार आहे. आणि संपूर्ण आमचे टीमला एक सपोर्टर म्हणून प्रियेश जाधव आमचे अध्यक्ष आहेत, प्रवीण अटकले हे आमचे खजिनदार पदाचे उमेदवार आहेत. तसंच सदस्य म्हणून आमचे वाघ आहेत, संदीप पगारे हे उपाध्यक्षासाठी उभे आहेत. तसेच आमच्या निकाळी मॅडम आहेत त्या खजिनदारसाठी उभे आहेत. अशा सर्व सहसचिवसाठी उभे आहेत. धीरज बनसोडे हे आमचे सहसचिव म्हणून उभे आहेत. अशा सर्व कमिटीला आमचं सपोर्टर म्हणून ॲडव्होकेट कृष्णा रसाल पाटील यांचा पाठिंबा राहील आणि त्यांच्याकडनं काम कसं करून घ्यायचं या चिखलोली अंबरनाथ कोर्टामध्ये याच्यावर आमचं नियंत्रण असेल. सर्व दिग्गज वकिलांसोबत आपण संवाद साधत, महिला वकील देखील आहेत आपल्यासोबत. काही निवडणुका संपन्न होत आहेत, 7 तारखेला संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया संपन्न होणार आहे, काय? नक्कीच. ऍक्च्युली झालंय असं आहे की 8 महिन्यापासून इथे अंबरनाथ कोर्ट चालू झाला आहे, परंतु कामकाजाचं नियोजन आणि कुठल्याच गोष्टीची तिथे हे झालेली नाही परिपूर्णता. पण कमिटी मेंबर आणि कमिटी ही नेमणे गरजेचे वाटत होते. आता मी बघते आज आमचं हळदी कुंकू झालं, या इथे खूप मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित झालेल्या आहेत, परंतु ह्या महिला रेग्युलर येत नाहीत. कारण की इथे ज्या केसेस चालत नव्हत्या आणि मॅटर पण हे व्यवस्थित चालत नव्हते आणि महिलांना हव्या तेवढ्या सुखसुविधाही इथे उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे महिला यायच्या आणि जायच्या आणि इथे कुठल्याही प्रकारची सुखसुविधा नव्हती. परंतु आता आमचं जे पॅनल आहे हे पॅनल खूप स्ट्रॉंग आहे. अध्यक्ष आमचे प्रियेश जाधव आहेत आणि इतरही आमचे सभासद आहेत आणि कमिटी मेंबर म्हणून जास्तीत जास्त आमच्या पॅनलमध्ये 2 महिला आम्ही उपस्थित आहोत. त्यांना पण पाठिंबा देण्याचा म्हणजे सगळ्यांचा हे चाललं आहे.
परंतु आता आमच्या हळदी कुंकाच्या प्रोग्राममध्ये आम्ही आमचा जो प्रतिसाद दिला आम्हाला महिलांनी की जास्तीत जास्त कमिटीवर महिला याव्यात, याचं कारण असं की महिलांच्या समस्या ज्या आहेत त्या म्हणजे योग्यरित्या आणि ठामपणे आणि हक्कानी ज्या आहेत त्या महिला आम्हाला सांगतील. त्यामुळे आमच्या पॅनलचं तर मोस्टली हेच आहे की बा महिलांना प्राधान्य द्यावं आणि इथलं लवकरात लवकर इथलं कामकाज सुरळीत होऊन आम्ही सगळ्या गोष्टींना व्यवस्थित सुरळीतपणे पार पाडू आणि व्यवस्थित कोर्टाचे नियोजन चालू व्हावे एवढीच आमच्या पॅनलची तयारी आहे. ऍडव्होकेट प्रियंका तांबे जाधव देखील आपल्यासोबत जोडलेले आहेत. मॅडम, निवडणुकीची प्रक्रिया संपूर्ण पार होते आणि याच्यामध्ये महत्वाची महिलांची भूमिका अत्यंत महत्वाची असणार आहे. वचननाम्यामध्ये त्यांनी सांगितली महिलांचे जे प्रश्न आहेत ते आम्ही सोडू. कसं बघताय निवडणुकीकडे? नमस्कार. खरं तर सर्वप्रथम बदलापूर आणि अंबरनाथ चिखलोली नवीन प्रस्थापित झालेल्या कोर्टाला या जागेत म्हणजे खरंच कोर्टाची अत्यावश्यकता होती आणि कोर्ट सुरू झाल्यापासून इथे कुठलीही म्हणजे स्थायी समिती नव्हती किंवा काय, आणि आता या कोर्टमध्ये कमिटी मेंबर्स आणि सगळ्या प्रशासनाची अत्यावश्यक आहे. आणि आता इलेक्शन्स पार पडतात. या इलेक्शनच्या अनुषंगाने मी माझ्या सर्व वकील बांधवांना, जे हुशार वकील मतदार म्हणजे सर्वात हुशार असतात, तर त्यांना माझं कळकळीचं आव्हान आहे की तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणे या आणि मतदान करा. आणि महिलांसाठी जसे अध्यक्ष म्हणजे साहेब आमच्या आहेत प्रियेश जाधव सर, ते म्हणालेच की महिलांसाठी त्यांची खास तरतूद किंवा राखीव पदे वगैरे ठेवतील. तर ते जर आले याच्यावर तर खरंच मला वाटतं की ते जे म्हणतात आणि त्यांची टीम ते खरंच करून दाखवतील. आणि महिलांचा खूप अतिप्रतिसाद खरंच गरजेचा आहे. आणि बदलापूर व्हॉइसच्या मार्फत मी सगळ्यांना आवाहन करते की सगळ्यांनी सर्व हुशार वकील मतदारांनी या आणि जास्तीत जास्त प्रमाणात वोट करा. मतदानाची प्रक्रिया संपन्न होणार आहेत. महिलांचेही अनेक प्रश्न असतात, काय सांगा? नमस्कार, मी ॲडव्होकेट मिनल सुहास गडांकुश. मी सेंट्रल गव्हर्नमेंट नोटरी ॲडव्होकेट आहे. आपली कमिटी जी निवडून येईल 7 फेब्रुवारीला इलेक्शन आपल्याकडे होणार आहे चिखलोली अंबरनाथ कोर्टात, ती कमिटी निवडून येईल. ते जे न्यायालयात ज्या समस्या आहेत त्या तर ते सोडवतीलच, पण माझी संपूर्ण नोटरी ॲडव्होकेट जे आमचे आहेत त्या सर्वांतर्फे एक मागणं, माझी एक अशी विनंती होती की नोटरी ॲडव्होकेटना बसण्याचा जो प्रश्न आहे की जी जागा हवी आहे आम्हाला आणि ती बसण्याची जागा त्यांनी जर आम्हाला दिली तर नोटरी ॲडव्होकेटचं काम सुरळीत होईल आणि काम सुरू होईल. आपल्या न्यायालयात सध्या बऱ्याचशा अडचणी आहेत, त्या अडचणींबरोबर हाही जर प्रश्न मार्गी लावला तर आम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल आणि मी आशा करते की ते आमचे प्रश्न सोडवतील. नक्कीच आपण सर्व मातब्बर वकिलांसोबत संवाद साधलेला आहे. लोकांना न्याय देण्याचं काम ते करत असतात आणि आपण पाहिलं की 8 महिन्यांपूर्वी चिखलोली अंबरनाथ हे न्यायालय जे आहे ते सुरू झालं. याचा फायदा मोठ्या प्रमाणात लोकांना होतोय, परंतु अनेक लोकांचे प्रश्न असतात, सोबतच अनेक जे वकील आहेत त्यांचे प्रश्न असतात. ते प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची एक कमिटी असणं गरजेचं आहे आणि याच कमिटीसाठी ही संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया 7 तारखेला होणार आहे. तर 8 तारखेला लगेच या निवडणुकीनंतर निकाल लागणार आहेत. बदलापूर अंबरनाथसाठी ही अत्यंत महत्त्वपूर्ण निवडणूक असणार आहे, कारण की सर्व वकील बांधव या निवडणुकीमध्ये सहभागी होणारे तब्बल 1089 वकील सभासद या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सहभाग होणार असल्याचं कळत आहे. तर या संपूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये अध्यक्षपदाचे उमेदवार असणारे ॲडव्होकेट प्रियेश जाधव असतील, सोबत त्यांची संपूर्ण टीम असतील, खजिनदार सदस्यपदासाठी असणारे सगळे दिग्गज वकील असतील, सगळ्यांसोबत आपण संवाद साधलेला आहे आणि त्यांचा वचननामा काय असणार आहे, कशाप्रकारे ते वकिलांचे प्रश्न सोडवणार याची संपूर्ण माहिती त्यांनी बदलापूर व्हॉइस न्यूज सोबत बोलताना सांगितली आहे. बदलापूर शहरातील व संपूर्ण आजूबाजूच्या परिसरातील शहरांमधील अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इन्स्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.